Cancer Healer Center, a new beginning. अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. दमानी यांचं ट्विट. धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल याची भुजबळ वाट बघत असतील. सर्वजण एकाच माळेचे मणी. अंजली दमानी यांची राष्ट्रवादीमधल्या नेत्यांवर टीका. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पहिल्यांदा राणा उपांत्य फेरीमध्ये बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचालाच लाथ मारली. शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन. दोघांना कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास दडस यांची माहिती. मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पंचांचा निर्णय चुकला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे यांची कबुली. शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केलं. पंचांना दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती. काका पवारांकडून नाराजी व्यक्त. माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई करा. शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. काका पवारच्या तालमीमध्ये असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी. अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित. दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या. तर शिर्डीमधील एका तरुणावर सुद्धा कामावर जाताना चाकू हल्ला. गंभीर जखमी असल्याची माहिती. अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूसच असते. संजय राऊतांचा निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा. महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं भलं कसं होणार. अर्थसंकल्पावरून राऊतांची मोदी सरकारवर टीका. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष. सोलापूरनंतर सांगलीमधील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेमध्ये एकमतानं ठराव. इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द. राज्यामधील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचं निदान. उर्वरित रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं. 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद. आईच्या पोटामध्ये बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ. बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये महिलेची प्रसूती. पोटामध्ये बाळ असलेल्या बाळावर अमरावतीमध्ये पुढील उपचार होणार. मुंबई महानगरपालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार. वॉच डॉग संस्थेच्या तक्राराची कॅगकडून दखल. गेल्या 25 वर्षांमध्ये महापालिकेमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 15 दिवसामध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश. देशभरातील तापमानामध्ये चिंताजनक बदल. मुंबईमध्ये किमान तापमानात 16 अंशांपर्यंत घसरण. तर नंदुरबारमधील तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसवर. रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. बीडी निवासियांसाठी आनंद वार्ता. वरळीमधील बीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार. टॉवरमधील मोठ्या घराची स्वप्नपूर्ती. राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींच्या विरोधात बिहारच्या वकिलाची याचिका. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती. निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत की नाही यावर समिती लक्ष ठेवणार. ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम दिलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता. 5 फेब्रुवारी रोजी मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. कर्नाटक देणार त्रस्त रुग्णांना सन्मानानं मरणाचा अधिकार. दुर्धर आजारानं त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय. इच्छामरण देणारं कर्नाटक देशामधलं पहिलं राज्य. इस्रोची 100वी मोहीम अडचणीत. NVS-02 उपग्रहामध्ये तांत्रिक अडथळे. उपग्रहाचं रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण. मात्र कक्षेमध्ये पोहोचल्यानंतर पुढे झेपावण्यास अपयशी. Cancer Healer Center, a new beginning.